अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। शरद पवार यांनी आपलं घर कोसळताना पाहिलं पण आपली विचारधारा सोडली नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी शेवटच्या टप्प्यात दाखवलंय। अख्खं घर तुटलं, अजित पवार एकीकडे, सुप्रिया सुळे एकीकडे आणि शरद पवार एकीकडे गेले। शरद पवार यांनी हे नाही पाहिलं की त्यांचं घर तुटतंय। त्यांनी सांगितलं, मी जातीवादी शक्तींसोबत जाणार नाही। रोज सकाळी 7 माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायचे आणि बोलायचे भाजपात जाऊ। त्यांनी कधीच होकार दिला नाही, पण नकार त्यांनी असा दिला की ते इतिहासात नमूद होईल। शरद पवार यांनी आपलं घर कोसळताना पाहिलं पण आपली विचारधारा सोडली नाही। वर्षभरात 50 वेळा राज ठाकरे सीएम कडे आणि सीएम यांच्याकडे चहा प्यायला आहेत। त्यामुळे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे राज ठाकरे आहेत। स्वतःचं नाटक कंपनी आणि मिमिक्री आर्टिस्ट आहेत, कोणाची नक्कल करू शकतात। दुसऱ्यांच्या पक्षात काय सुरू आहे कशाला बघताय? आम्ही खुलेआम सांगतो, आमच्यातून गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही। पोलीस आणि सगळे त्यांच्या ताब्यात आहेत, पण लोकांची मते ही लोकांच्याच ताब्यात आहेत। गद्दारांना मते द्यायची नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय। अशी दमदाटी करत सुटलास तर लोक चिडतील, असे राजकारण कधी आम्हाला पाहिलं नाही। शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवलं। अख्खं घर तुटलं, ते एकीकडे गेले, अजित पवार, सुप्रिया सुळे एकीकडे गेले आणि साहेब एकीकडे गेले। त्यांनी हे नाही बघितलं की माझं घर तुटतंय। त्यांनी सांगितलं, मी जातीयवादी शक्तींबरोबर जाऊ शकत नाही। दिस इज थॉट, ही आयडिओलॉजी आहे। ही आयडिओलॉजी ते जन्म घेऊन जगले। एका क्षणापुरतं कोणाला तरी सांगत बरं जाऊया, बरं जाऊया। दररोज सकाळी 7 माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायचे, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया। त्यांना चहा पिऊन बरं विचार करतो। याला काय त्यांचा होकार नव्हता। त्यांनी नाकार कसा दिला हे इतिहासात नमूद होईल की त्यांनी आपलं घर पडताना बघितलं पण त्यांनी विचारधारा सोडली नाही। सर, प्रकाश आंबेडकर हेही लागणार नाही। 15 जागा, 15 सुप्रियाताई आणि सुनीताताई एकत्र भेटल्या। ते ठीक आहे ना, जाऊ द्या ना। शेतकऱ्यांचं भलं कुठे झालं तर आज नुकसान होईल। कांद्याचं तेच झालं, ऊसाचं तेच झालं, धानाचं तेच झालं। सगळीकडूनच शेतकरी अडचणीत सापडलाय। शेतकऱ्यांचं गव्हर्नमेंटच शेतकऱ्यांचं नाही, शेतकरी हे गव्हर्नमेंट फक्त बिल्डर्सचं आहे। 15-20% द्या आणि कुठलंही काम करून घेऊन जा। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।